पहाटेचे वाजले होते 3 आणि मी सकाळी लवकर उठले होते कारण अथर्वला जायचं होतं सहलीला. त्यामुळे लवकर उठून स्वयंपाक करायचं होता आणि त्याला अंघोळीला पाणी तापवायचं होतं. कारण जवळजवळ 4ला त्यांची सहल जाणार निघणार होती. त्यामुळे तो म्हणलं मला आळूची वडी मी रात्रीच करून ठेवते तळी सकाळी. आणि तोपर्यंत तो उठला होता. उठून त्याचं उरकत होता तो. आणि आज मी पहिल्या किती दिवसातून मी आज एवढं लवकर उठले असेल कारण मला त्याला जायचं म्हणून मला झोप येत नव्हती. आणि तो बघा तो सुद्धा आज उठला होता. रोज न उठणार किती उठवलं तरी उठत नव्हता. पण पुढे जायचं मला किती उठतो. आता जवळ तो आता 3:30 वाजले होते सकाळचे म्हणजे पहाटेचे बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी तोपर्यंत माझ्या वड्या तळून झालं पीठ मळून झालं. आणि कधी हा अंधारात बाहेर न जाणारा आज 3:30 वाजता बाहेर बकेटा नाही गेला होता का आता त्याला सहलीला जायचं होतं. तर साधा बाहेर 8 वाजतासुद्धा बाहेर तो घराच्या येत नाही. पण आज कसा पळत येत होता बघा. असंच असतं मुलांचं. आणि नंतर सगळं स्वयंपाक झाला तर डबा भरत होता आणि मी चपात्या करत होते. त्यानंतर त्याचा डबा भरला सगळं घेतलं आणि तो निघाला. मग त्याला मी बाहेर बाईक करायसाठी आले होते कारण तो आता मग 2 दिवस नव्हता घरी त्यामुळे. आणि नंतर मग तो गेल्यानंतर माझी बाकीची कामे चालू झाली. तर मग मी मस्तपैकी उरकलं माझं. आता म्हणलं आता कशाला झोपायचं म्हणून मी माझं उरकून घेतलं सगळं. आंघोळ ते गेली आणि मग आता वेळ सकाळ लवकर उरकलं. मला रानातून थोडा भाजीपाला घेऊन या म्हणून रानात गेले. आणि मस्तपैकी वांगी लागली होती. वांगी तोडली बरीच. आणि मिरच्या पण घरातल्या संपल्या होत्या. म्हणजे मिरच्या पण घ्यावा थोड्या. आणि आमच्या घरी शक्यतो आमच्या घरचंच भाजीपाला आहे. कुठं आणायची गरज नाही आम्हाला. आणि मस्त सकाळ सकाळ कोवळं होतं. रानात बी मस्त मजा वाटत होती. अशी छान वातावरण बघू शकता. कसली भारी वांगी लागल्यात. आणि आताशी सुरुवात झाली आमच्या वांग्यांना. आणि मिरच्या तर इतका लागला होता की बघायलाच नको. कारण आता बरेच दिवस मिरच्या तोडल्याच नव्हत्या त्यामुळे बऱ्याच मिरच्या झाडाला होत्या. आणि बघू शकता किती मस्त दिसतं असं वातावरण भारी. नंतर घरी आले मस्तपैकी स्वयंपाक करायचा होता. मग स्वयंपाक केला. नंतर भाकरी केला. पालकाची भाजी केली. आणि भाकरी केल्यानंतर मस्तपैकी आता जेवायचं होतं. जेवणाचं 10-11 वाजले होते आणि जेवायचा टायमिंग झाला होता तोपर्यंत. मस्तपैकी ताक घेतलं भाकरी घेतली वाढून आणि जेवण केलं. भेटू पुन्हा बाय तोपर्यंत. बाय बाय.